पोट्यो सध्या एक वादग्रस्त विषय म्हणजे भारताच्या संसदेपासून तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेपर्यंत, जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात पासून तर तिकडे मणिपूर, नागालँड, मिझोराम पर्यंत गाजत असलेला विषय म्हणजे द काश्मीर फाईल नावाचा चित्रपट. आता हा जो चित्रपट आहे, हा चित्रपट काश्मीरमधून जे पंडित राहत होते जम्मू काश्मीरमध्ये त्यांच्यावर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे. ह्या पिक्चर इतका वादग्रस्त ठरला की या वादग्रस्तमुळेच लोक पिक्चर पाहायला चालले होते. पण त्या पिक्चरमधून खरंच सत्यता मांडली का, आणि मांडली तर कशी मांडली, सत्यता का आहे, द काश्मीर फाईल म्हणजे काश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची सत्यता आपण इथं आज पाहू. लय लोकायले असं वाटलं का कराया मास्तर कवा नाही कवा व्हिडिओ टाकन. मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार महाराष्ट्रभर भारतभर पसरवण्याच्या आणि सर्व धर्म समभाव माणसा माणसात रुजवावा. मी भगवा तिरंगा निळा हिरवा पांढरा पेरण्याचं काम नाही केलं, मी मनामनात तिरंगा पेरण्याचं काम केलं आणि आजही तेच करीन आणि प्रत्येक दिवशी तेच करीन. कारण माझ्यासाठी माझा देश आणि माझ्या देशातले माणसं सर्वात मोठे असले पाहिजे. माझ्यासाठी जात धर्म पंथ मोठा असता कामा नये. काश्मीरी पंडितावर झालेल्या अन्याय आणि अत्याचाराचा मी निषेधच करतो, काही विशेष नाही त्याच्यात. अशा घटना हे जे राजकीय लोक सत्तेत बसून आहे याचा केवळ फायदा करतात आणि त्याच्या सत्तेच्या लालसेपोटी सर्वसामान्य माणसाचं नुकसान होते हे समजून घ्या. हे जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत या भारतात अशी दैभद्री परिस्थिती राहील, अशी दलितदर परिस्थिती राहील. थोडेसे स्वतःचे डोके वापरा. टीव्हीवर सांगितलेल्या आणि दाखवलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायच्या पहिले 10 वेळा विचार करा, त्या गोष्टीचा अभ्यास करा आणि व्हॉट्सअपवर येणाऱ्या मेसेज फॉरवर्ड करायच्या पहिले त्याची सत्यता पडताळून घ्या. द काश्मीर फाईल नावाच्या चित्रपटात आधी अर्धवट माहिती दिलेली आहे, पूर्ण माहिती दिलेली नाही. त्या चित्रपटाले जसं केंद्रात सत्ता आहे ते मार प्रमोट करू करू जे सांगून राहिली का खरंच अत्याचार झाले, अत्याचार तर दुनियाभराचे झाले, अजून किती फाईल भारतात निघू शकते तेही मी या व्हिडिओमधून सांगेन तुम्हाला. का काश्मीर फाईल सारखी गुजरात फाईल बी गुजरातच्या दंगलीवर निघू शकते. शेतकऱ्याचे आमच्या 700 शेतकरी शहीद झाले म्हणलं आंदोलनात. 1 वर्ष सरकारनं ढुकून पाहिलं नाही का जो 2 वेळेचं घास या भारताच्या लोकांच्या मुखात भरवते आणि त्याच्यावर आंदोलनावर ठीक आहे डायरेक्ट पोलिसांची गाडी चढवते. हे आपले मंत्र्याचं पोरग गाडी चढवते. तिथं एक लखीमपूर फाईल नावाचा पिक्चर निघू शकते. प्रत्येक ट्रॅजेडीवर एक पिक्चर निघू शकते, प्रत्येक फाईलवर. फक्त सरकारनं मग याले जसा प्रमोट करते तसा त्या पिक्चरले बी प्रमोट करायला पाहिजे. तुमचं का म्हणणं आहे याच्यावर खाली तर कमेंटमध्ये टाकू शकता तुम्ही. कारण मी तुम्हाला या पिक्चरची वास्तविकता सांगून राहिलो का ठीक आहे काश्मीरी पंडितावर ठीक आहे अत्याचार का बरं झाले. बऱ्याचशा लोकांना असं वाटत असेल का आता काश्मीरचे पंडित निघून गेले बा काश्मीरमधून, तर असं नाही आहे. अजून बी काश्मीरी पंडित घरदार सोडून निर्वासित म्हणून तिथं राहत आहे. मग हे 7 वर्ष झाले सत्तेत आले, यानं 7 वर्षात किती काश्मीरी पंडितांना जे काश्मीर सोडून आले त्याला वापस पाठवलं. आर्टिकल 370 लागू केल्याच्या नंतर काऊन अजूनपर्यंत इलेक्शन झालं नाही, काऊन नाही झालं. 6 महिन्याच्या आत इलेक्शन घ्यायला पाहिजे होतं, काऊन नाही झालं जम्मू काश्मीरमध्ये इलेक्शन. अजूनही काऊन तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू आहे. आता जेव्हा ठीक आहे काश्मीरी पंडितावर इथून 30 वर्षाच्या अगोदर अन्याय अत्याचार झाले आणि ते मुस्लिमांना केले तिच्या, असं जे ह्या पिक्चरमध्ये दाखवण्यात आलं आणि एका ठीक आहे भारतातल्या जम्मू काश्मीरमधल्या सगळ्या मुस्लिमांना दोषी धरण्याचा जो मानसिकता भारतीय लोकांची तयार झाली, तर भाऊ हे लक्षात ठेवा का हा भारत आहे. इथे APJ अब्दुल कलामांना कोणत्या कॅटेगरीत पकडायचे हे तुम्ही ठरवा. ज्या माणसानं या भारतात अग्नि 1, अग्नि 2, अग्नि 3, अग्नि 4, अग्नि 5 त्याच्यानंतर या भारतात लक्षात ठेवा का जे PSLV बनवलं त्याच्यात मोठं योगदान डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं आहे. म्हणून ठीक आहे काश्मीर फाईलवर पिक्चर पाहण्याच्या व्यक्ती ठीक आहे पाहिल्याच्या नंतर आपल्या डोक्याची मानसिकता शांत बुद्धीतून विचार करा. हा भारत लोकशाही प्रधान देश आहे. या देशाच्या राज्यघटनेतलं कलम 15 म्हणते का या भारतातील ठीक आहे सर्व जाती धर्म पंथ व्यक्ती काय म्हणते, या भारतातील सर्व जाती धर्म पंथ लिंग ठीक आहे
जन्मस्थान याच्यावरून कुठल्याही व्यक्तीत भेदभाव करता येणार नाही आणि भेदभाव इथून सुरू झाली. हे लोक आपल्या सत्तेची पोळी भाजून घेते हे लक्षात ठेवजा. म्हणून काश्मीर फाईल या चित्रपटाची ठीक आहे तुम्हाला जर ट्रॅजेडी आणून जरा 2150 निर्दोष लोकांची हत्या झाली 2100च्या जवळपास काश्मीरी पंडितावर ठीक आहे हमले झाले. तर असे कितीतरी हमले झाले, दंगली झाल्या, हिंदू मुसलमान आहेत भांडणं लावले. पण हे जे काश्मीरी पंडितावर ठीक आहे अन्याय व्हायची ट्रॅजेडी सुरू कुठून झाली हे पाहून घ्या. ठीक आहे त्याच 90च्या शतकात म्हणजे बीजेपीची स्थापना झाली. पहिल्यांदा एक सीट घेऊन बीजेपीचं उद्घाटन झालं अटल बिहारी वाजपेयी. तिथून बीजेपीची सुरुवात आहे. आणि मग यांनी राम मंदिर म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून हे सत्तेत आले. माझ्या घरी बी देवाची पूजा करते. भारतीय राज्यघटनेनं श्रद्धेचं स्वातंत्र्य दिलं आहे, अंधश्रद्धेचं नाही. हे बुद्धी दिली आहे ती वापरा. ठीक आहे मंदिरं देव धर्म तुमच्या घरी कमावून आणून देऊ शकत नाही. तुम्हाला ऑथेंटिक मुद्दे असे मुद्दे जर चर्चेत आणले तर बेरोजगारीचा मुद्दा गायब होते. ठीक आहे त्याच्यानंतर 2 वेळ खाचा महागाईचा मुद्दा गायब होते. CNGची गॅस 66 रुपये होती, लगेच 120 रुपये झाली घेऊन शकून. मग आता त्याच्यानंतर ह्या मुद्दा आला कुठून? काश्मीरी पंडितांनी निर्वासित का बरं व्हावं लागलं, याच्यावर अन्याय अत्याचार का बरं झाले आणि तिथच्या लोकांनी का बरं केले. तर भारत ठीक आहे हा जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. जम्मू काश्मीर प्रांताचा जो जम्मू काश्मीर नावाचा भाग आहे आणि लडाख हे जे 2 डिव्हिजन पडते. तर लडाखमध्ये मंगोलियन वंशाचे लोक आहेत. जम्मू काश्मीरमध्ये राजा हरिसिंग होता, तो हिंदू होता, पण मुस्लिम बहुसंख्य ठीक आहे 65% लोक तिथं होते. बाकीचे 30-35% लोक हिंदू होते. त्याच्यात काही शिकही होते आणि काही काश्मीरी पंडितही होते. आता ह्या विषय कुठून आला हे लक्षात घ्या. ठीक आहे त्याच 85-86च्या दरम्यान हिंदू राम मंदिर म्हणजे राम मंदिराचा मुद्दा प्रचलित आला. राम मंदिराचा एक जुना विषय आहे. राम मंदिरावर एक स्पेशल 1 तासाचा व्हिडिओ बनवू शकते सेपरेट. का राम मंदिराचा मुद्दा कुठून आहे? राम मंदिराचा मुद्दा इथून नाही, राम मंदिराचा मुद्दा इंग्रजांच्या काळापासून आहे. तर यायनं सत्तेत यासाठी तो राम मंदिराचा मुद्दा आणला. मग आता ठीक आहे लाल कृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन यांनी असं ठरवलं का आपण सोमनाथवरून अयोध्येला यात्रा काढायची. ठीक आहे आणि हे आता हे सत्तेत होते. सगळ्यात महत्वाचा विषय आहे का जेव्हा हे सत्तेत होते तर यायच्या 85 सीटा आल्या होत्या. तेव्हा जनता दलाचं सरकार होतं, तेव्हा काँग्रेसचं सरकार नव्हतं. आता जे हे केंद्रात म्हणजे आता संसदेचं अधिवेशन चालू आहे त्या संसदेच्या अधिवेशनात ठीक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या विषयात हात घातला. निर्मला सीतारामन तर डायसवर उभ्या राहून बोलले या विषयावर. मला काय म्हणायचं आहे का जर ह्या विषय एवढाच क्रिटिकल आहे तर गुजरात फाईल बी बनवू द्या, त्याच्यावर बी बोला संसदेत. 84 ज्या शिकायच्या हत्या झाल्या इंदिरा गांधीच्या हत्येनंतर त्याच्यावर बी बोला. गोध्रा हत्याकांड झाला त्याच्यावर बी बोला. बाबरी मस्जिद कशी पडली त्याच्यावर बी बोला. प्रत्येक विषयावर एक फाईल तयार होऊ शकते भारतात. पण ठीक आहे मी तुम्हाला सांगतो भाऊ ठीक आहे सगळ्यात मोठा दृष्टिकोन मानवता बाळगा. ठीक आहे यानं काही आपलं भलं होणार नाही. या भारतात सर्व जाती धर्म पंथांच्या लोकांना राहायचा हक्क या भारताच्या संविधानाने दिला आहे. हे लक्षात ठेवा. राम मंदिराचे सोमनाथ ते अयोध्या आता हे सत्तेत होते. ठीक आहे हे सत्तेत होते. पहिले पाहून घ्या का हे ठीक आहे VP सिंगचं जनता दलाचं सरकार आलं. कारण 5 वर्षाचा कार्यकाल राजीव गांधी सरकारनं पूर्ण केल्याच्या नंतर राजीव गांधीच्या उरावर 2-3 घोटाळे आले. गोफज घोटाळा आला. शांती सेना पाठवली तिथं ठीक आहे शांती सेनेची इज्जत घालून आपण वापस आलो. श्रीलंकेत पाठवली, लिट्टेनं आपल्यावर हमला केला, आपले सैनिक मेले. ठीक आहे आपल्या भारतात नाही जगभर आपली थुतू झाली. त्याच्यानंतर ठीक आहे 3रं शहाबानो प्रकरण उरावर घेऊन बसला राजीव गांधी आणि राजीव गांधीचं सरकार त्याच्यानंतर पुन्हा निवडून येते का नाही हे वाटलं नाही. तर काँग्रेसमधून बाहेर पडून VP सिंग आता हे जे VP सिंग आहे हे जे तुम्हाला मी दाखवत आहे ठीक आहे हे जे VP सिंग आहे तर VP सिंग त्यावेळेस भारताचे पंतप्रधान होते. तर VP सिंग भारताचे पंतप्रधान होते. हे याच्या अगोदर काँग्रेसमध्ये होते. हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सुद्धा राहिले आहे आणि बऱ्याचशा पंतप्रधानाच्या काळात यानं मंत्रिपद सुद्धा बजावलेलं आहे. तो VP सिंग जमीनदार माणूस होता, संस्थानाचा मालक होता. त्याच्यामुळे या घरचा ऑलरेडीच लखपती होता. पण यायले OBC बाबत कळलं होता यानं OBCला आरक्षण दिलं.
ठीक आहे, हे यायनंच मंडल आयोगाच्या शिफारशी ओबीसी साठी लागू बी केल्या. पण यायच्या काळात यायले काही स्पष्ट बहुमत नव्हतं, जे फुल सपोर्ट मेजॉरिटीने पाहिजे होतं. मग यायनं गठबंधन करून बीजेपीच्या 85 सीटा आल्या होत्या, तर त्याच्यासोबत गठबंधन करून सत्ता स्थापन केली. आणि त्यावेळेस जम्मू काश्मीरचे ठीक आहे मुफ्ती मोहम्मद सईद यायचे लय लोक घेतले. मग त्यानं गठबंधन मध्ये ठीक आहे गठबंधन करून सरकार स्थापन केलं. तर मुफ्ती मोहम्मद सईद यायला गृहमंत्री बनवलं. आणि त्याच्यानंतर आता काही राज्यात, आता लक्ष द्या, राज्यात अगाऊचा कारभार करायचा असेल तर राज्यपाल, आता तुम्ही महाराष्ट्राचे पाहूनच राहिले असेल, काका वक्तव्य बोलून राहिले, कवा शिवाजी महाराजावर, कवा महात्मा ज्योतिबा फुलेवर, त्याला काही तोंडच नाही आहे. तर ते जे तिथं केंद्राचं सरकार असते ते पाठवते राज्यपाल. आपल्याला राज्यघटनेतच दिलेला आहे का प्रत्येक राज्याचा राज्यपाल हा राष्ट्रपती नियुक्त करतो. अरे पण कोणाच्या सल्ल्यानं, कोणाच्या सल्ल्यानं? पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं. तर आता ठरवून घेतलं का आम्ही 85 लोक आहे खासदार, तुम्हाला काही राज्यात आमचा राज्यपाल नेमा लागेल. मग काही राज्यात नेमले, त्याच्यात जम्मू काश्मीरचे राज्यपाल जगमोहन मल्होत्रा होते. हे जगमोहन मल्होत्रा हे 4 वेळा खासदार आहे बीजेपीचे, आणि ठीक आहे 4 वेळा खासदार, आणि अटल बिहारी वाजपेयीच्या काळात ठीक आहे मंत्री होते हे. आणि हे त्यावेळेस जेव्हा काश्मीरी पंडितावर अत्याचार चालू होते तेव्हा बीजेपीनं अजिबात आपला पाठिंबा या व्हीपी सिंग सरकारचा काढला नाही. पाठिंबा केव्हा काढला? ए भाऊ एवढाच कळवय ठीक आहे काश्मीरी पंडिताबद्दल आहे ना, तर यायनं खरंच कळवय असतात लगेच, कारण कायदा व सुव्यवस्था तिथं राष्ट्रपती राजवट लागू होती कलम 356 नुसार. तर राज्यपाल हे होते, आणि राज्यपालाच्या हातात म्हणजे सरळ तिथं ठीक आहे केंद्रशासित ठीक आहे सरळ तिथं सत्ता असते केंद्राची. राष्ट्रपती राजवट म्हणजे राष्ट्रपतीची सत्ता, राष्ट्रपतीची सत्ता म्हणजे सरळ इनडायरेक्टली पंतप्रधान व मंत्रिमंडळाचा हस्तक्षेप. आणि तिथं आता पंतप्रधान मंत्रिमंडळ होतं, राज्यपाल हे होते, राज्यपाल बीजेपीचे होते. यायनं काऊन कायदा व सुव्यवस्थेचा वापर केला नाही? काऊन तिथं काश्मीरी पंडितावर होणारे अन्याय अत्याचार यायला एवढाच कळवय असताना भाऊ, तर यायनं सरळ 85 लोकांना पाठिंबा काढून घेतला असता बीजेपीच्या, आणि सरकार तवाच अल्पमतात आणलं असतं. तवा राजीनामा नाही दिला. राजीनामा केव्हा दिला तर लक्ष द्या, ठीक आहे राजीनामा केव्हा दिला? आता हे पहा ठीक आहे व्हीपी सिंग सरकार 2 डिसेंबर 1989 अस्तित्वात आलं. राम मंदिराचा मुद्दा आल्याच्या नंतर जम्मू काश्मीरमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली का तिकडून जे बाहेरून तिथं फुटीरतावाद्याले पाकिस्तानमधून पैसे येते. काही लोक आहे, मी असं नाही म्हणत का ठीक आहे सर्वच मुस्लिम तिथे चांगले आहे, काही तिथं आता बोटावर मोजण्याला एक जे फुटीरतावादी नेते आहे तिथं त्याला बी सोबत घेऊन अटल बिहारी वाजपेयीनं त्याला बी सोबत घेतलं, आणि त्याच्या सोबत बी वाटाघाटी केली आहे ना. हे इतिहास आहे ना, तुम्हाला दाखवतो ना फोटो. अटल बिहारी वाजपेयीने फुटीरतावाद्यासोबत बैठका घेतल्या, त्याच्यासोबत जम्मू काश्मीरमध्ये शांतता आणली पाहिजे याच्यासाठी तिथं का प्रयत्न करता येईल ते केले ना, त्याला समजत होतं. तर तेव्हाचा विषय असा आहे का ठीक आहे हे पहा 2 डिसेंबर 1989 व्हीपी सिंग सरकार जनता दलाचं सत्तेत आलं. त्यानं काँग्रेसमधून बाहेर पडलं, जनता दल जनता मोर्चा काढला, जनता दलाची स्थापना केली, आणि जनता दलाच्या स्थापनेवर त्यानं 197 जागा घेतल्या. बा ठीक आहे किती जागा घेतल्या? 197 जागा घेतल्या. तर 197 जागा घेतल्या बा 197 जागा घेतल्या. त्या सॉरी इंडियन नॅशनल काँग्रेसने 197 जागा घेतल्या. भाऊ म्हणजे राजीव गांधी सरकार स्पष्ट बहुमतात असून सुद्धा सरकार स्थापन करू शकलं नाही. जनता दलाच्या 143 जागा होत्या आणि 85 जागा बीजेपीच्या होत्या, आणि इतर पक्षाचं गठबंधन करून सत्ता स्थापन केली. ठीक आहे बा इथं मेजॉरिटी दिली आहे. ठीक आहे 543 पैकी 529 जागासाठी इलेक्शन झालं, त्याच्यापैकी 265 जागा. किती जागा? 265 जागा आहे बा. हे 265 आता तुम्हाला तिथून बारीक दिसते का नाही, तर 265 जागा यायनं मेजॉरिटी स्थापन केली गठबंधन करून. जनता दल, त्याच्यानंतर बीजेपी, त्याच्यानंतर लालू प्रसाद यादवचा पक्ष गिक्ष, त्याच्यानंतर जम्मू काश्मीरचा यायचा ठीक आहे मुफ्ती मेहमूदचा पक्ष, यायनं सगळ्यांना मिळून गठबंधन केलं. मग ते मंत्री गिंत्री पद द्यायला लागते, त्याच्याशिवाय त्याचं जमते कसं? मी 5 खासदार देतो, मला 1 मंत्री लागेल, 2 मंत्री लागेल, माझ्याकडे 10 खासदार आहे, माझ्याकडे 85 खासदार आहे, ठीक आहे मला ठीक आहे 8-9 मंत्रालय लागेल, अमुक लागेल, हे मंत्रालय लागेल, हे सगळं ठीक आहे ठरवून ठीक आहे निर्णय घेतले जाते. 143 जनता दलाचे खासदार होते, 85 ठीक आहे 85 एकटे खासदार बीजेपीचे होते. पण बीजेपीनं अजिबात काश्मीराच्या
पंडितावर अत्याचार चालू होते तर राजीनामा दिला नाही, यायनं राजीनामा फेकून मारला असता, पण नाही दिला राजीनामा. मग त्याच्यानंतर हे बा ठीक आहे 197 जागा ठीक आहे अमेठीतून निवडून आले होते राजीव गांधी, ठीक आहे फतेपूरमधून निवडून आले होते व्ही.पी. सिंग, ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे लालकृष्ण अडवाणी 85, लालकृष्ण अडवाणीच्याच नेतृत्वाखाली चालू होतं. दोनच नेते होते खतरनाक, ठीक आहे बीजेपी पाशी लालकृष्ण अडवाणी. ज्या माणसानं बीजेपीला मोठं केलं, बीजेपीला मोठं करासाठी अयोध्या ते सोमनाथ ते अयोध्या यात्रा खूप ठीक आहे खूप प्रभावी ठरली, म्हणून हे इतक्या दूर गेले, नाही ते गेले बी नसते. आणि त्या माणसाने साधं राष्ट्रपती पद बी नाही दिलं भाऊ, ठीक आहे. आता त्या माणसाने राष्ट्रपती पद तर द्यावं लागत होतं का, ज्या माणसानं बीजेपीला मोठी केली पण नाही दिलं. मग आता तुम्ही विचार करा, ठीक आहे. आता ठीक आहे मग त्यावेळेस काय होतं का, त्यावेळेस हे स्पष्ट बहुमतात होते, तर आता म्हणजे सपोर्ट नव्हते ना बीजेपीच्या जनता दल, तर यायले वाटलं काही बी केलं चालते. आपण यायचा मुद्दा होताच राम मंदिराच्या मुद्द्यावर प्रश्न मांडू आणि सभेत प्रचार करू यायनं ठीक आहे 85 जागा आणल्या. मग यायला वाटलं का आपल्या अजून आपण पूर्ण बहुमताने सत्तेत आलो पाहिजे. मग लालकृष्ण अडवाणीनं 25 डिसेंबर 1990 निर्णय घेतला का आम्ही सोमनाथवरून गुजरातच्या अयोध्येत यात्रा काढू. याचा एकमेव ठीक आहे भारतीय लोकांमध्ये राम मंदिर बनलं पाहिजे, ठीक आहे. याच्यासाठी त्याच्या मागचा जो बॅकग्राऊंड इम्पॅक्ट होता का सत्तेत याचा, कारण प्रत्येकाच्या मागं काही सुप्त अवस्था असते आणि त्या सुप्त अवस्था यायच्या होत्याच. मग आता ठीक आहे ह्या यात्रेचा नकाशा तुम्हाला सांगून राहिलो, ठीक आहे. ह्या राजकोट, अहमदाबाद, वडोदरा, सुरत, ठाणे, मुंबई, पुणे, सोलापूर, हैदराबाद, इलाहाबाद, नागपूर, ठीक आहे. त्याच्यानंतर नागपूरवरून जबलपूर, भोपाळ, इंदोर, ठीक आहे. त्याच्यानंतर मंदसौर, उदयपूर, ठीक आहे, बेवार, खेत्री, रोहतक, दिल्ली नंतर त्याच्यानंतर धनबाद, रांची, रामगड, गया, समस्तीपूर. आता हे जेव्हा समस्तीपूरला आले का नाही, तर तिथं होती लालू प्रसाद यादवची सत्ता, तिथं मुख्यमंत्री होते. विशेष नाही, कायदा व सुव्यवस्था हा विषय राज्याचा आहे, तो राज्याच्या सूचित असते. तिचं पोलीस प्रशासन, त्या राज्याची कायदा व सुव्यवस्था बिघडली तर त्या राज्याची जबाबदारी असते. म्हणजे आमच्या आर्वी नायकारे बॉम्ब फुटला किंवा काही झालं, ठीक आहे, आमच्या इथं दंगली झाल्या, त्याला पहिले जबाबदार राज्य सरकार. कारण ठीक आहे पोलिसाच्या खांद्यावर पाहिलं असून तुम्ही मोपो राहते, गुजरातमध्ये गेलं तर जीपी राहते, दिल्लीत गेलं तर DPI दिल्ली पोलीस. तर प्रत्येक राज्याची कायदा व सुव्यवस्था हा राज्याचा विषय आहे. त्याच्यामुळे त्याचा विषय होता. जशी यात्रा आली तर आता लालू प्रसाद यादवच्या पक्षाचा सुद्धा पाठिंबा होता. कोणाले तर लालू प्रसाद यादवच्या पक्षाचा सुद्धा पाठिंबा जनता दलाला होता, म्हणजे व्ही.पी. सिंग सरकारला होता. जेव्हा ते ज्यावेळेस हे घटनाक्रम होऊन राहिला होता, याच्यावर अत्याचार होऊन राहिले होते काश्मीरी पंडितावर, तेव्हा तर 23 ऑक्टोबर 1990 ह्या त्याच कालखंडात म्हणजे तिकडं सुरू. कारण तिच्या मुस्लिम आईला वाटत होतं का जर ठीक आहे हे यात्रा सोमनाथवरून जर अयोध्येत काढली, न्याय जर स्पष्ट बहुमतात आली आणि तिकडं पाकिस्तानच्या लोकांना वाटत होतं ठीक आहे का जर भारतात बीजेपीची सत्ता आली तर आपली काही खर नाही, ह्या जम्मू काश्मीर आपल्या हातून पूर्णच जाते का काका, म्हणून त्यानं फंडिंग सुरू केली, तिच्या आतंकवाद्याला पैसा पुरवणं सुरू केला. ह्या ज्या साऱ्या गोष्टी आहेत तर ह्या काही पुस्तकात दिलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे तिथं उग्रवाद आणि तिथं जे काही फुटीरतावादी गट होते त्याला प्रचंड पाठबळ भेटलं पाकिस्तानकडून. आणि त्यानं मग काय केलं पहा, म्हणजे हे जे इकडं पॅरलल चालू होतं तर तिकडे ते उपद्व्याप चालू पहा, ठीक आहे. हे यायच्या सत्तेसाठी केलेलं उपद्व्याप आहे, याचं नुकसान सर्वसामान्य काश्मीरी पंडितांनी भोगा लागलं, आजही भोगून राहिले. बीबीसीच्या डॉक्युमेंटरी आहे, युट्यूबवर आहे, पाहून घ्या, ठीक आहे. काश्मीरी पंडित, ठीक आहे. बीबीसी मराठी टाका, तुम्हाला मराठी समजते, हिंदीत टाका, याच्या डॉक्युमेंटरी आहे, त्याची सत्यता पहा. आता जे निर्वासित लोक आहेत त्याची सत्यता पहा. मनमोहन सिंग सरकारनं सुद्धा यायले 5000 ठीक आहे 300 घरं बांधून दिले. मोदी सरकारनं, मनमोहन सिंग सरकारनं किंवा काँग्रेस सरकारनं काश्मीरी पंडितापाशी का केलं आणि ठीक आहे तुम्ही का केलं, म्हणजे नरेंद्र मोदी सरकारनं का केलं, काँग्रेसनं का केलं, याची खरी आकडेवारी दाखवावी. म्हणजे यायले काश्मीरी पंडिताबद्दलचा असलेला कळवळा ह्या बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. लगेच फुटपाट होऊन लगेच ठीक आहे तुम्हाला माहित पडन का काश्मीरी पंडिताबद्दल किती कळवळा आहे. आणि कळवळा असतात याने राजीनामा दिला असता. याने राजीनामा केव्हा दिला तो पहा, सोमनाथ अयोध्या यात्रा 25 सप्टेंबरला चालली. हे यात्रा बिहारच्या समस्तीपूर इथं आली तर लालकृष्ण अडवाणीले लालू प्रसाद यादवनं ठीक आहे अटक केली आणि लालू प्रसाद यादव जनता दलात
ठीक आहे व्हीपी सिंग सरकारमध्ये ठीक आहे पाठिंबा देण्यासोबत होता, म्हणून लालू प्रसाद यादव ठीक आहे हे बी सत्तेत शामिल आहे आणि त्यानंच आम्हाला अटक केली, म्हणून आमची यात्रा अयोध्येपर्यंत जाऊ नाही दिली, म्हणून बीजेपीनं पाठिंबा काढला. आणि बीजेपीनं पाठिंबा काढल्याबरोबर सरकार आलं अल्पमतात आणि व्हीपी सिंग सरकार पडलं. ठीक आहे, म्हणजे त्याच्यात व्हीपी सिंग सरकारनं ओबीसीला आरक्षण बी दिलं, तो बी एक विषय होता, त्याच्यासाठी बी भारतात विरोध होता बऱ्याचशा लोकांचा, आणि यायचा तर होताच होता. तो एक मुद्दा आणि हा एक मुद्दा याले धरून ठीक आहे राजीनामा देऊन दिला. काश्मीरी पंडितासाठी राजीनामा नाही दिला, हे पिक्चरमध्ये दाखवायला पाहिजे होतं, हे नाही दाखवलं, सत्यता आहे का नाही. मग आता हे जे ठीक आहे घटना झाली, ही घटना महत्वपूर्ण होती, म्हणजे पॅरलल मध्ये हे झालं. म्हणजे त्याच्यानंतर तो जो बाबरी मस्जिदचा विषय आहे का, ठीक आहे बाबरी मस्जिदची जागा बी राम मंदिराची आहे, तर तिथून कंटिन्युअस बाबरी मस्जिद पाडण्याचे प्रयत्न करण्यात आले. आणि बाबरी मस्जिद पाडल्याच्या नंतर बाबरी मस्जिद 6 डिसेंबर 1992 पाडली भाऊ. तिथं यूपीत पाडली, तर तिथं भाऊ बीजेपीची सत्ता होती, कल्याण सिंग हे तिथचे मुख्यमंत्री होते. मी तुम्हाला आता सांगितलं का कायदा व सुव्यवस्था हा विषय राज्याच्या सूचीतला येते, आणि त्याच्यासाठी तुम्ही नरसिंहराव सरकारले जबाबदार धरू शकत नाही. नरसिंहरावले जरी माहित होतं का मस्जिद पाडणार आहे, पण कायदा व सुव्यवस्था हा विषय राज्याच्या सूचीतला येते. आता स्पेशल इंटेलिजन्स असते, स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट, आणि केंद्राचा IBGBI आहे, हे सगळे त्याला माहीतच राहते सगळे कुठं का कारभार चालू आहे. मग केंद्रातल्या राज्याच्या सत्तेतले माहीत नव्हतं का, माहीत होतं, पण त्याचे वाईट परिणाम असे झाले का 7 डिसेंबर 1992 बाबरी मस्जिद पाडली, आणि बाबरी मस्जिद पाडल्याच्या नंतर सिरियल बॉम्बलास्ट झाले मुंबईत. समजलं ना भाऊ, ज्याचा बाबरी मस्जिदशी पाडण्याशी काही लेणं देणं नाही, ठीक आहे काही लेणं देणं नाही, ठीक आहे त्या लोकांचे निर्दोष जीव गेले भाऊ, ठीक आहे निर्दोष जीव गेले म्हटलं, ठीक आहे. तर हे जे जगमोहन तेव्हा ठीक आहे हे जे जगमोहन होते त्यावेळेस, तर काँग्रेसच्या काळात बी हे नेते होते, यायला गव्हर्नर बनवलं होतं काँग्रेसनं, मग बीजेपीत गेले. पद्मश्री आहे 1971चा, पद्मभूषण आहे ठीक आहे 1971चा पद्मश्री, पद्मभूषण 1977 पद्मविभूषण 2016 दिला बीजेपीच्या काळात, ठीक आहे. हे बीजेपीचे नेते होते. तुम्हाला खोटं वाटून राहिलं तेव्हा, ठीक आहे तेव्हा जेव्हा त्याची तब्येत बरी नव्हती, तर अमित शहाजी भेटायला गेले आहे, हे अध्यक्ष गेले आहे, ठीक आहे हे बा पद्मविभूषण स्वीकारत आहे प्रणव मुखर्जी याच्या हातानं. तर हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो हे ठीक आहे तुम्ही वाचा, तुम्हाला भेटन. हे तर दिलं आहे 4 वेळा खासदार आहे ते, ठीक आहे 4 वेळा काय म्हटलं खासदार आहे, आणि 1 वेळा अटल बिहारी वाजपेयीच्या काळात कॅबिनेट मिनिस्टर आहे. सप्टेंबर 2001 कॅबिनेट मिनिस्टर ऑफ टुरिझम, कॅबिनेट मिनिस्टर ऑफ अर्बन डेव्हलपमेंट, ठीक आहे कॅबिनेट मिनिस्टर ऑफ टुरिझम अँड कल्चर याचे ते मंत्री बी होते. आणि तेच त्यावेळेस जेव्हा दंगली झाल्या, जेव्हा ठीक आहे काश्मीरी पंडितांवर अत्याचार झाले, तेव्हा ठीक आहे तिथं कायदा व सुव्यवस्थेचे राष्ट्रपती राजवट होती, तर तिथं ते प्रमुख होते. पण त्यानं काऊन इंटरफिअर नाही केलं मला हे म्हणायचं आहे. हे सत्यता त्या पिक्चरमध्ये दाखवणं आवश्यक होती, पण हे मात्र दाखवलं नाही, आणि लोकांना नुसतं मिसगाईड करण्याचा प्रयत्न केला आहे. हे मी तुम्हाला ठीक आहे हे सगळे माहिती अभ्यासपूर्ण सांगून राहिलो, आपण विदाऊट अभ्यास काहीच नाही सांगत, ठीक आहे. इथं दिला आहे बाकायदा, ठीक आहे बा तुम्हाला सांगतो, ठीक आहे बा ही जॉईन बीजेपी भारतीय जनता पार्टी काँग्रेस सोडल्याच्या नंतर, आणि त्याच्यानंतर यानं कामच केलं, ठीक आहे बा ठीक आहे. गव्हर्नर ऑफ जम्मू काश्मीर 1984 ते 89, आणि काश्मीरी पंडितांचा प्रश्न झाला तेव्हा, आणि त्याच वेळेस त्याच वेळेस हे जे तुम्हाला दिसून राहिले गृहमंत्री, ठीक आहे हे गृहमंत्री मुफ्ती मेहमद सईद याच्या 2 पोरी होत्या, मेहबूबा मुफ्ती सईद, ह्या आता तिच्या मुख्यमंत्री होत्या काही दिवसाच्या अगोदर, आणि बीजेपीने याच्या सोबत गठबंधन करून सत्ता स्थापन केली होती. पहा आता यायला जमत नाही, आणि यानं गठबंधन करून सत्ता स्थापन केली होती बरं त्याच पक्षासोबत. तुम्ही विचार करा, सद्विवेक बुद्धीने तुमच्या डोळे उघडे ठेवा. आता हे कलम 370 काळाच्या अगोदर, ठीक आहे मेहबूबा मुफ्ती सईद, ठीक आहे याच्या सोबत गठबंधन करून जम्मू काश्मीरमध्ये सत्तेत आली होती म्हणलं बीजेपी, आणि हे दुसरी पोरगी रुबिया हे भारताचे गृहमंत्री असताना आतंकवाद्यांना यायच्या पोरीचं, म्हणजे इकडे जे हे ठीक आहे राम मंदिराचा प्रश्न होता, गृहमंत्र्याच्या पोरीचं अपहरण केलं, आणि त्या अपहरणाखातील खुंकार आतंकवादी आपल्याला सोडा लागली होती,
ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक अपहरण झालं होतं, ठीक आहे, अटल बिहारी वाजपेयीच्या काळात. ते विमानतळ हायजॅक करून नेलं होतं, ठीक आहे. तेव्हा काश्मीरी राजनीती का ऐतिहासिक मोड, रुबैया सईद का अपहरण, ठीक आहे. त्याच्यात ठीक आहे यासीन मलिक हा फुटीरतावादी नेत्याचा हात होता असं त्याच्यानंतर मग उघडकीस आलं. तर तुम्हाला काश्मीरी पंडिताबाबतची सत्यता पाहायची असेल तर तुम्ही हे बा, ठीक आहे, फुटीरतावादी नेत्यासोबत, ठीक आहे, अटल बिहारी वाजपेयीनं सुद्धा हात मिळवणी केली होती का याच्यासोबत बरोबर वागा लागल, कारण तरच जम्मू काश्मीरमध्ये शांतता राहू शकते. हे पुस्तक आहे एस, ठीक आहे, दुलतचं. त्याच्यानंतर हे बा द वाजपेयी इयर्स म्हणून, त्याच्यानंतर सोशल इकॉनॉमिक कंडिशन ऑफ काश्मीरी पंडित, ठीक आहे, जी पॉलचं पुस्तक आहे, हे वाचा. ठीक आहे, MJ अकबरचं काश्मीर बिहाइंड द व्हेल, हे जे पुस्तक आहे याच्यात सत्यता सांगितलेली आहे. मग आता प्रत्येक तुम्हाला जे मी सांगून राहिलो का हे बाबरी मस्जिद पाडली आणि बाबरी मस्जिद पाडल्याच्या नंतर, ठीक आहे, हे बा बाबरी मस्जिद पाडली आणि बाबरी मस्जिद पाडल्याच्या नंतर कुठं गेलं रे बा, बाबरी मस्जिद पाडली 6 डिसेंबर 1992. म्हणजे ते 1990 काश्मीरी पंडिताचा प्रश्न झाला. म्हणजे जेव्हा जेव्हापासून राम मंदिराचा प्रश्न, बाबरी मस्जिदचा प्रश्न हा तीव्र झाला आणि तेव्हा भारतात दंगली, ठीक आहे, ह्या गोष्टी प्रचंड वाढायला लागल्या. आता 6 डिसेंबर भाऊ, ठीक आहे, हा भारत हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, ईसाई आपल्या सर्व लोकांमध्ये बंधुता असली पाहिजे. आपण एकतेनं राहिलं पाहिजे. तिरंगा आपल्या हाती असला पाहिजे. भगवा निळा हिरवा पांढरा नाही, ठीक आहे. आपण जगाला बुद्ध दिला, हे असा युद्ध सारख्या परिस्थिती निर्माण करायसाठी दिलेला नाही. हे सत्तेत बसणारे लोक, ठीक आहे, हे आपल्या बाजूचे अजिबात नाही. सर्वसामान्य लोकांची दंगलीत जीव जाते, त्याच्या घरचा एकही माणूस रस्त्यावर उतरत नाही. म्हणून याचा सारासार विचार करा. हे बाबरी मस्जिद पाडली, कल्याण सिंग तिथं बीजेपीचे मुख्यमंत्री होते, नरसिंहराव सत्तेत होते, काँग्रेस केंद्रात, पण राज्यात कायदा व सुव्यवस्था हा विषय त्याच्या हातात होता. तिथं, ठीक आहे, कमीत कमी 40 ते 50 हजार लोक पाडायला येणार आहे याची खबर होती इंटेलिजन्स पाशी, तरी मात्र यानं काही केलं नाही. त्याच्यानंतर 1993 त्याचा बदला म्हणून मुंबई सिरियल बॉम्बलाच झाले. भाऊ, ज्या माणसाचा अजिबात त्या बाबरी मस्जिदशी राम मंदिराशी कवडी मोल संबंध आहे, बॉम्ब फुटतानी काय तू थांब 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 हिंदू आहे का, जा 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 जा, ठीक आहे, मी फुटत नाही, थोड्या वेळानं फुटतो, मला सांगितलं का मुस्लिम आल्यावर फुटजो, असं काही बॉम्बवर लिहून राहते का रे भाऊ रे? असं लिहून नाही राहत. मुर्दाड्या, समज अक्कल वापर, ठीक आहे. आपल्याला विभागण्याचं काम चालू आहे, ठीक आहे, याची सत्सद विवेक बुद्धी समोर ठेव. म्हणून इथं मरणारे लोक ज्याचा राम मंदिराशी आणि बाबरी मस्जिदशी कवडीचाही संबंध नव्हता ते मरण पावले. म्हणून, ठीक आहे, आतंकवादाले, ठीक आहे, हिंसक गोष्टीले जात धर्म पंथ पाहून कोणाचंही घर उद्ध्वस्त करू शकते. हे कितीतरी कुटुंब या घटनेनंतर उघड्यावर आले. बरं झालं का शेअर मार्केटमध्ये सुद्धा यायनं बॉम्ब म्हणजे 56-57 किलो IDX होतं, मुत्री घरात सापडलं, ते फुटलं नाही. तरी रेल्वे, ठीक आहे, त्याच्या समोर शेअर मार्केटच्या समोर हे सगळे मुंबईच्या बॉम्बलाचे, सिरियल बॉम्बलाचे फोटो आहे, ठीक आहे. तर याच्यातून मला सांगायचं एवढंच आहे का भाऊ, ठीक आहे, आपण कुठेही जातो, आपल्याला कुठेही मुंबईला काम पडते, कुठं शहरात काम पडते, तर आपला का दोष न का त्या जम्मू काश्मीर काश्मीर फाईलशी आपला संबंध. आपण एकोप्यान राहिलो पाहिजे, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. ना हिंदू बनेगा ना तो मुसलमान बनेगा, इंसान की औलाद आहे तू इंसान बनेगा, हे आपल्याला इथून न्याच आहे. ह्याच माझ्या त्यामागचा उद्देश आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर असे कितीतरी एक बॉम्बे फाईल याच्यावर बनू शकते, ठीक आहे, एक बॉम्बे फाईल याच्यावर बनू शकते. त्याच्यानंतर एक बाबरी मस्जिदवर बनू शकते. फक्त, ठीक आहे, सत्तेत असणाऱ्यांनी याच्यावर कोणतंच बंधन आणायचे नाही. याच्यावर बी संसदेत प्रश्न विचारायचे आणि याला बी टॅक्स फ्री करायचा. तिकडं ते, ठीक आहे, आसाममध्ये आता मुख्यमंत्री पदाची निवड, ठीक आहे, आसामचे मुख्यमंत्री आहे, त्यानं तर सरकारी अधिकाऱ्याले अर्ध्या दिवसाच्या सुट्ट्या जाहीर केल्या ह्या पिक्चर पाहिले. अरे काय मानसिकता आहे, कुठं चालले तुम्ही? हा, सामाजिक एकोप्याच्या पिक्चरला नाही देणार टॅक्स फ्री हे, ठीक आहे. जिथं फुटीरतावादाचे बीज पेरते, जिथं दुही निर्माण होते, त्याले हे प्रमोट करून राहिले. लाज वाटायला पाहिजे सत्तेत असणाऱ्या लोकायले. मग
हे दिल्ली दंगली 84 नंतर इंदिरा गांधीची हत्या झाल्यानंतर ठीक आहे, यायला अजून न्याय नाही भेटला. ठीक आहे, दंगली हे ठीक आहे बा, शेतकरी आंदोलन झालं. शेतकरी आंदोलनात 700च्या वर लोक मृत्युमुखी पडले, 700च्या वर. ठीक आहे, याच्यावर एक फाईल बनन, फार्मर्स फाईल आहे का नाही. अरे भाऊ, 1 वर्ष आंदोलन केलं, त्यावेळेला सुया का टोचल्या, खालतून का लावले रोडवर, जसे काही पाकिस्तानातून आले आतंकवादी का म्हणून टाकलं, त्यावेळेला बॅरिगेड्स का लावले त्याच्यावर. ठीक आहे, पाण्याचे फवारे, हिवाळ्याच्या काळात थंड पाण्याचे फवारे का मारले, 700 लोक मृत्युमुखी पडले तरी मागं नाही गेले. ठीक आहे, लखीमपूरले शांततापूर्ण निदर्शने करत होते. राज्य गृहमंत्र्याच्या युपीच्या पोट्ट्यानं त्याच्या अंगावर गाडी चढवली तर त्याची जमावानं गाडी पेटून टाकली. याच्यावर एक लखीमपूर फाईल पिक्चर निघू शकते, फक्त सरकारने याच्यावर बंदी आणू नये. ठीक आहे, अशा कितीतरी फाईल निघन. ठीक आहे, हे मारून राहिले. ठीक आहे, त्याच्यानंतर संसदेवर हल्ला बी यायच्याच काळात झाला. हे यायच्या काळातल्या घटना सांगून राहिलो मी. त्या यायच्या काळात कोणत्या कोणत्या फाईल बनू शकते. इंदिरा गांधीच्या आणीबाणीवर बी बनू शकते. ठीक आहे, तिनं का बदमाशपणा केला आणीबाणीत. ठीक आहे, आणीबाणी फाईल्स. हा, बनवा पिक्चर, बनवा म्हणा डायरेक्टरने पिक्चर, काही सुस्ती नको करू, बेधून चालू दे सालेले. संसद हल्ला 13 डिसेंबर 2001. अटल बिहारी वाजपेयीची सत्ता होती तेव्हा भारताच्या संसदेवर भारताच्या सर्व नागरिकाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संसद भवनावर हल्ला झाला. मग ठीक आहे, कुठं गेली दिल्ली. लक्षात ठेवा, दिल्लीची कायदा व सुव्यवस्था केंद्र सरकारच्या हातात आहे. जो गृहमंत्री असते ना त्याच्या हातात असते कायदा व सुव्यवस्था. कसा का हमला झाला दिल्लीच्या संसदेवर. हा, संसद भवनावर हल्ला ह्या भारताच्या प्रत्येक नागरिकावर झालेला हल्ला आहे. आणि तेव्हा पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी. तेव्हा बनू शकते द पार्लमेंटरी अटॅक फाईल्स. ठीक आहे, हा, पार्लमेंट अटॅक फाईल बनू शकते एक. मग तेव्हा फक्त चूप बसायचं. त्याच्यानंतर आमच्या पुलवामा अटॅक झाला, आमच्या देशाचे 44 जवान शहीद झाले. अजूनपर्यंत 44 जवान शहीद झाले. भाऊ, लाज वाटायला पाहिजे. यानं एक साधी चौकशी समिती नेमली नाही. आणि तेव्हा जो पुलवामाचा DYSP होता देवेंद्र सिंग, ह्या 4 आतंकवाद्यासोबत एका जिप्सी सापडला. याच्यापैकी हँड ग्रॅनेड, रॉकेट लॉन्चर, AK-47 सापडल्या. त्याची फाईलच गायब आहे. त्याच्यावर कुठं केस चालू आहे, का केस चालू आहे, पेपरली न्यूज नाही, काहीच नाही. ह्या देवेंद्र सिंग वैत हो. ठीक आहे, याची बी न्यूज आली होती मधात. कधी तुमचं डोकं असं जाग्यावर तर पहा. ठीक आहे, ह्या त्यावेळेस तिथं DYSP होता. का होता? DYSP होता. याच्यावर एक फाईल बनू शकते. हे नरेंद्र मोदीच्या काळाचं आहे. निवडणुकीच्या अगोदर आमचे 44 जवान शहीद झाले. अजूनपर्यंत 250 किलो IDX ठीक आहे कुठून आलं याचा अतापता नाही. चौकशी समिती नेमली काऊन नाही तुम्ही, हा माझा मोठा प्रश्न आहे. याच्यावर बनू शकते पुलवामा फाईल्स. लय मुद्दे आहे मायापाशी, लय मुद्दे आहे. ठीक आहे, राम मंदिरावर त्या संगमवरच्या गोट्यावर कोरीव काम करायला जाते कारसेवक. का जाते? कारसेवक म्हणते त्याला. कारसेवक कोण? लय लोकायले कारसेवक शब्दाचा अर्थ नाही माहीत. ते कारसेवक भरून ट्रेन येऊन राहिली होती, गोधराला थांबली होती. काही दळभद्री आणि समाजकंटक लोकांनी त्या गाडीला आग लावली. त्याच्यानंतर दंगली पेटल्या. 2.5-3 हजार हिंदू मुस्लिम कापल्या गेले. हिंदू मुस्लिम कापल्या गेले म्हणलं. एका मंत्र्याला सुद्धा तिथं ठीक आहे, एका मंत्र्याला सुद्धा तिथं 36 वर्षाची सजा झाली आहे. 34 लोक होते आणि एक मंत्री होती महिला. तिच्या समोर 9-8 महिन्याच्या गर्भवती मुस्लिम स्त्रीवर बलात्कार केला आणि तिच्या पोटावर लाथ मारली. सजा झाली आहे म्हणलं जन्मठेपेची. ठीक आहे भाऊ, सर्वसामान्य लोकांचे जीव जाते, त्याचा काहीही संबंध नाही. म्हणून याच्यावर एक गोधरा फाईल्स बनू शकते. लय कितीतरी अशा फाईल्स आहे का ज्या फाईल्स बनू शकते. म्हणून हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो ठीक आहे, आणि तुम्हाला असं वाटत असेल आता का एवढं सगळं काश्मीराच्या पंडितावर अन्याय अत्याचार झाले आणि त्याची लोकसंख्या मग आता कमी झाली असेल तर मी त्याचा बी डाटा देतो तुम्हाला. तुम्हाला जर वाटत असेल का जम्मू काश्मीर आपल्याला जे दाखवते सगळेच काश्मीर आले, काश्मीरी पंडित तिथून आले का, मग बाकी तिथं हिंदू कोणी राहत नव्हते का? काश्मीरी पंडितावरच अत्याचार झाला. बाकीचे तिथं जे ठीक आहे ओबीसी गिबीसी होते ते आहेच, त्याची ते हिंदूतच गणल्या जाते. त्याची मात्र ठीक आहे तेवढी लोकसंख्या तिथं अजूनही निर्वासित म्हणून राहून राहिले. पण बऱ्याचशा लोकांना घरं दिलं. जे तिथून सोडून ठीक आहे पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश इथं येऊन बसले. तर या BJP सरकारनं का केलं हे सांगा म्हणा आकड्यात. का आम्हाला खूप कळवळ आहे काश्मीरी पंडिताबद्दल तर आम्ही हे केलं. आर्टिकल 370 काढून 2 वर्ष होऊन राहिले, तुम्ही अजूनपर्यंत तिथं निवडणुका काढून नाही घेतले, याचं उत्तर द्या. हे विचारा तुम्ही.
हे सत्यता लोकांना कळली पाहिजे म्हणून ह्या व्हिडिओ हे टाइम्स ऑफ द इंडियन एक्सप्रेसवर ठीक आहे भारताच्या लोकसंख्या आयोगाची आकडेवारी आहे, भारताच्या लोकसंख्या आयोगाची आहे, भारत सरकारचीच आहे, त्याच्यामुळे ठीक आहे काही विषय नाही आहे. तर तुम्ही पहा 1941ले 72% मुस्लिम होते आणि त्याच्यानंतर 25% हिंदू होते. हे पहा हिंदू आणि मुस्लिम 72% आणि 25%. द इंडियन एक्सप्रेसच्या पेजवरून घेतलेली माहिती आहे आणि हे भारताच्या लोकसंख्या आयोगाच्या पेजवर आहे, तिथून मी पाहिली मी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे हे ग्राफिकल होतं म्हणून तिथून घेतलं. त्याच्यानंतर इथं पहा मग 1971ले 65%च मुस्लिम राहिले. मग मुस्लिम तर कमी झाले सर, मुस्लिम तर वाढायला पाहिजे ना भाऊ, मुस्लिम कमी झाले ना, मुस्लिम वाढलेले नाही कमी झाले. समोर पहा 64% झाले, 81ले 64%, 2001ले 66% झाले, 68% झाले. आता 2011ले 68% मुस्लिम आहे आणि 28% ठीक आहे 28.43% हिंदू आहे. बरं 81ले पहा 90ले झालं ना, ठीक आहे 90ले झालं. तुम्हाला वाटते का बंदेच्या बंदेच हिंदू आता तिथं असंच नाही. मग 2011ले 28%, आता इथं पहा ठीक आहे 81ले 32.24% ठीक आहे हिंदू होते आणि 64% ठीक आहे 64.19% ठीक आहे मुस्लिम होते. मग आता ठीक आहे 2011ले 68% ठीक आहे 68% मुस्लिम आहे आणि 28% म्हणजे 3-4% फरक आहे. भलंही लोकांना असं वाटलं असं का आता खूप झालं का 3-4% तिथे हिंदू असन, पण असं नाही. इथं ठीक आहे पहा 32%, 29%, 28%, 30% त्याच रेंजमध्ये आहे. 28, 29, 30, 28, 29, 30 म्हणजे हिंदूची संख्या फारशी काही कमी झाली नाही आणि मुस्लिमांची संख्या खूप वाढली बा. हे आले आणि मग हिंदूचा ठीक आहे म्हणजे मुस्लिमांचा ग्रुप वाढला बा, तर असं काही तिथं दिसून नाही राहिलं काय की नाही. हे इथं दिलं बी आहे ठीक आहे बा, इथं दिलं आहे काय 1961 मध्ये ठीक आहे 1961 मध्ये मुस्लिमांची लोकसंख्या ठीक आहे 24 लाख होती, जे एकूण लोकसंख्येच्या 38.31% होती. टोटल पॉप्युलेशन 35 लाख होती, त्याच्यात 10 लाख हिंदू होते 28.45%. हे इथं दिलं आहे ठीक आहे. जिल्ह्यानुसार दिलं आहे बा, जिल्ह्यानुसार दिलं आहे ठीक आहे पहा. आता कुपवाडा जिल्ह्यात मुस्लिमांची संख्या जास्त आहे ठीक आहे. बेडगाम ठीक आहे बा, बेडगाम जिल्ह्यात जास्त आहे 97%, बारामुल्लामध्ये जास्त आहे, श्रीनगरमध्ये जास्त आहे, पुलवामामध्ये जास्त आहे आणि अनंतनागमध्ये जास्त आहे मुस्लिमांची लोकसंख्या. पण बाकी जिल्ह्यात जर पाहिलं तुम्ही तर बाकी जिल्ह्यात नाही आहे असं ठीक आहे. आता पहा लेह लडाखमध्ये फक्त मुस्लिम 13% आहे आणि ठीक आहे 14% आहे आणि हिंदू 17% आहे. पहा बाकी कोण आहे तर ते मंगोलियन वंशाचे बौद्ध लोक आहे की नाही. मग तिथं मुस्लिमांची पहा आता ठीक आहे पुंछ जिल्ह्यात पहा ठीक आहे, पुंछ जिल्ह्यात 2011 नुसार 90% आणि हिंदू 6% आहे ठीक आहे. पहा काही जिल्ह्यात जास्त आहे ठीक आहे. कारगिलमध्ये ठीक आहे 76%. आता हे कारगिल लडाख मधले 2 जिल्हे आहे, लेह लडाख आणि कारगिल. कारगिलमध्ये 2011 नुसार 76% मुस्लिम आहे आणि 60% हिंदू आहे ठीक आहे. तर असं आता काही जिल्ह्यात जास्त आहे पण काही जिल्ह्यात खूपच कमी आहे. आता ठीक आहे आता तुम्ही जर इथं पाहिलं का कुथवा जिल्हा आहे, इथं मुस्लिमांची संख्या 28% आहे आणि हिंदू 87% आहे. कुथवा ठीक आहे काय कथुआ. तर हे जे तिथं डिस्ट्रिक्ट आहे तर तिथं काही ठिकाणी मुस्लिम बहुल भाग जास्त आहेत, काही हिंदू फार अल्पसंख्याक आहे. तर काही ठिकाणी आता ह्या कुथवा जिल्ह्यात ठीक आहे मुस्लिम अल्पसंख्याक आहे. तर का होते का अल्पसंख्याक असले का त्याच्यावर अन्याय अत्याचार होते. मग पाकिस्तानात बी आता हिंदू अल्पसंख्याक आहे. म्हणून लक्षात ठेवा का आपल्या देशात अब्दुल हमीद बी घडून गेला का जो पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये घुसून पाकिस्तानच्या 17 सैनिकाला मारून आला होता. आपण त्याला परमवीर चक्र दिलं. या देशात ठीक आहे मुस्लिमांचं योगदान तेवढंच आहे हे बी लक्षात ठेवा. एका घटनेसाठी बंद्या मुस्लिम संप्रदायाला दोषी धरणं चुकीचं आहे. कारण माझ्या बापानं मला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजानं आणि या देशाच्या संविधानानं सर्व धर्म समभाव शिकवला. त्याच्यामुळे मी जातीत धर्मात द्वेष निर्माण करणारे वक्तव्य करणार नाही. या देशात बंधुता सलोखा आणि एकता आणि या राष्ट्राची एकात्मता जपन असंच मी बोलीन आणि वागीन. हे जोपर्यंत आपल्या भारतीयाच्या मनात उतरणार नाही तोपर्यंत मी मरतपर्यंत हे काम करत राहीन. म्हणून जर सत्तेतले लोक असा चुकीचा आणि खोटा इतिहास सांगत असेल तर मी खरा इतिहास तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीन. हा एकमेव उद्देश माझा होता. म्हणून काश्मीर फाईल मांडताना ठीक आहे काश्मीर फाईल मांडताना ठीक आहे आर्टिकल 370 वर एक स्पेशल व्हिडिओ बनते. त्याच्यानंतर हे जे घटना झाली त्यावेळेस याचा मी ठीक आहे द्वेषच करतो
ठीक आहे, याचा मी रागच करतो, कारण अशा घटना भारतात व्हायला पाहिजे नाही. याच्यातून ठीक आहे, याच्यातून सरळ आणि साध्या सोप्या भाषेत सर्वसामान्य माणसाचं नुकसान होते. जे मंत्री संत्री असतात त्याचं एकही पोपट दंगलीत राहत नाही. ठीक आहे, तुमच्या हातात तलवारी, चाकू, बिशवे, ठीक आहे, पेट्रोलच्या बॉटल असे तुमच्या हातात देते आणि तुम्हाला हिंसा भडकवून देते आणि तुम्ही पागलासारखे, माथे फिरूसारखे ठीक आहे तुटून पडता. असं कधीही करू नका. आपला धर्म सांगत नाही, आपली नीती सांगत नाही आणि आपली राज्यघटना सांगत नाही. म्हणून आपल्याला सलोख्यानं राहायचं आहे आणि एकतेनं राहायचं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून ही सत्यता जोपर्यंत तुम्हाला पोचत नव्हती, कारण लय व्या लोक म्हणे का ह्या याच्यावर व्हिडिओ घ्या, तर त्याच्यासाठी ह्या व्हिडिओ मी टाकला आहे. एवढीच अपेक्षा करतो या व्हिडिओतून तुम्ही चांगलं घेतलं असन आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, लाईक करा, शेअर करा. आता याच्यावर काही लोक कट्टर हिंदुत्ववादी मायावर द्वेषीकरण, मायावर शिवाय देईन, पण जे सत्य आहे ते सत्य आहे, सत्य लपवता येत नाही. ठीक आहे, आणि सत्य पचवासाठी ठीक आहे, सत्य पचवासाठी लय मोठं धैर्य लागते. ते धैर्य जर तुमच्यात असेल तर तुम्ही हे पचवाल, एवढीच अपेक्षा करतो. ठीक आहे, इथंच थांबतो. माझ्या भारतातल्या लोकहित, एकता, एकात्मता सलोखा राहायला पाहिजे आणि या राष्ट्राची अखंडता कायम राहिली पाहिजे, हे मी प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजवण्याचं काम शेवटपर्यंत करीन आणि त्याच्यासाठी मी तुमच्या मनात जिवंत राहीन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.